हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मी आले संगमेश्वर मधल्या कसबामध्ये इथे असलेलं कर्णेश्वर मंदिरामध्ये। हे मागे दिसतंय ते कर्णेश्वर मंदिर आहे। चला तर आता आपण मंदिर बघूया। आम्ही आता रत्नागिरीवरून निघालो हे मंदिर बघायला। रत्नागिरीपासून हे मंदिर 44 किलोमीटर आहे आणि हे मंदिर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या कसबा या गावामध्ये वसलेले आहे। आम्ही आता कसबा गावाजवळ पोहोचलोय। इथून मंदिराकडे जाताना आपल्याला वाटेत एक छोटा चौक लागतो, जिथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांची समाधी आहे। या ठिकाणी 17व्या शतकात शेख मकरब खानाने छत्रपती संभाजीराजांना बेसावध स्थितीत कैद केले होते असे म्हटले जाते। इथून पुढे थोडंसं 5 मिनिटावरच गेल्यावर आपल्याला कर्णेश्वर मंदिर लागतं। हे कर्णेश्वर मंदिर मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ कसबा या छोट्या गावात आहे आणि हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारसे लोकप्रिय नाहीये। पण जर तुम्ही मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान प्रवास करत असाल तर या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी। हे मंदिर मुंबईवरून 284 किलोमीटरवर आहे, तर पुण्यावरून 292 किलोमीटरवर आहे आणि इथला जवळचा बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन संगमेश्वर आहे। तर तुम्ही तिथे उतरून ह्या मंदिराला भेट देऊ शकता। गुगल मॅपचा वापर करून तुम्ही इझिली ह्या मंदिरापर्यंत पोहोचू शकता किंवा संगमेश्वर बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनवरून इझिली आपल्याला ऑटो किंवा बस मिळते। इथे मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण आणि गणपतीचे मंदिरही आहे। इथे हे सूर्यनारायणचे मंदिर आहे, छोटंसं मंदिर बांधलेलं आहे इथे या मंदिरात 7 घोड्यांच्या रथावर सूर्यमूर्ती उभी असून मूर्तीच्या प्रभावळीमध्ये 12 राशींचे अंकन केलेले आहे आणि सूर्यनारायण मंदिराच्या अगदी समोरच गणपतीचे पण मंदिर आहे। हे पण मंदिर एकदम सुरेख बांधलेले आहे आणि या मंदिराच्या प्रांगणातच एक दीपमाळ पण आहे, त्याच्यावर पण एकदम मस्त कोरीव काम केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील हे कर्णेश्वर मंदिर एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते। संगमेश्वर पासून 2 किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे। ह्या मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केलेले असून शिल्पकलेचे अप्रतिम दर्शन मंदिर निहाळताना होते। तसेच हे मंदिर इतिहास, वास्तुकला आणि निसर्गरम्य वातावरणाचा उत्तम मिलाफ आहे। हे मंदिर म्हणजे सुमारे 1000 वर्षापूर्वी बांधलेले प्राचीन मंदिर संकुलाचा एक भाग आहे असे मानले जाते। सुंदर नक्षीकाम केलेल्या दगडी भिंती आणि उत्कृष्ट शिल्परचना हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे सुंदर उदाहरण आहे। हे मंदिर एका सुंदर आणि शांत ठिकाणी स्थित आहे आणि ह्या मंदिराची व्यवस्थित देखभाल केली जाते, हे आपल्याला हे मंदिर बघून कळतंय। मंदिर परिसर एकदम स्वच्छ आहे, एकदम नीटनेटका ठेवण्यात येतोय। आपण आता बाहेरून मंदिर बघितलं, आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे। आता पावसाळा त्याच्यामुळे इथे काहीच वाटत नाहीये, सगळीकडे मस्त थंडगार आहे। पण उन्हाळ्यात जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास येणं टाळावं, कारण की ह्या मंदिराचे इथे संपूर्ण अंगण दगडांनी बनलेले आहे आणि ते खूप गरम होतं 10 ते 4 या टाईममध्ये, त्याच्यामुळे आपण इथे फिरू शकत नाही। कर्णेश्वर मंदिराच्या भिंतीवर विविध मूर्ती आणि कोरीवकाम केलेले आहे। इथे पण आपल्याला दिसतंय पायऱ्यांवर कोरीवकाम केलेले आहे, बाजूला मूर्ती आहेत। मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत। भूमिज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे। मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार, कमलवेलींच्या मालिका, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सूरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशा असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत। या सर्वांची काळ्या पाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करते। या मंदिरात भगवान शिवाची पूजा केली जाते आणि या मंदिराची सुंदर आणि अद्वितीय अशी रचना आहे आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आपल्याला छान सुंदर कोरीवकाम जसे पाहायला मिळते तसेच या मंदिराच्या आतल्या बाजूसही आपल्याला पाहायला मिळते। ह्या मंदिराला 3 दरवाजे आहेत। मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते।
मंडपाला 4 एकसमान खांब आहेत आणि मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष, यक्षिणी आणि आदी मूर्तींचे कोरीवकाम अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या आतमध्ये ब्रह्मदेव, शेषधारी विष्णू आणि बसलेली वरदलक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत आणि मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराची पिंडी असून पार्वतीची मूर्तीही आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात बनलेले आहे, तरी पण याचा कळस मात्र दगड माती विटांपासून बनवून त्याच्यावर गूळ चुन्याचा गिलावा दिलेला आहे. आणि आम्ही आता गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो आणि गाभाऱ्यामध्ये आपल्याला कर्णेश्वराची पिंडी तसेच पार्वतीची मूर्तीही दिसतेय. या कर्णेश्वराच्या मंदिराची निर्मिती इसवी सन 1075 ते 1095 या कालखंडात गुजरातच्या चालुक्य कुळातील राजा कर्णदेव यांनी केली असावी असे अभ्यासकांचे मत आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दार्शनिकेमध्ये हा कर्णराजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता नमूद केली आहे. इथे आपण बघू शकतो हा मंदिराचे 3ही दरवाजे. जसे मी सुरुवातीला बोलले होते प्रवेश करताना मंदिरामध्ये की ह्या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. अत्यंत सुरेख असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्ये तसंच बाहेरही अतिशय सुंदर असं नक्षीकाम आणि कोरीवकाम केलेलं आहे, जे आता आम्ही बघितलं इथे. आणि आता आम्ही पुढे जाणार आहे. ह्या मंदिरातून बाहेर पडल्यावर थोडंसं पुढे गेल्यावर नदीकाठी आणखी एक शिवमंदिर आहे. हिरवेगार परिसर असलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे, जिथे 2 नद्या एकत्र येतात आणि मंदिराची वास्तुकला ही अप्रतिम आहे. हा पूल पार करून थोडंसंच पुढे गेल्यावर आपल्याला ते मंदिर लागणार आहे. आणि इथे आपण बघू शकतो नदी आहे आणि अत्यंत हिरवागार असा सुंदर परिसर आहे. आणि ह्या नदीच्या काठावरच हे मंदिर आहे, जे इथून दिसतंय थोडंफार. आपण अजून थोडं पुढे जाऊन बघणार आहे. हा पूल पार करून पुढे आल्यावर एक छोटासा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून थोडंसं पुढे आल्यावर डाव्या साईडला एक पायवाट आहे आणि ती पायवाट या मंदिरापर्यंत जाते. इथे आपल्याला मंदिर दिसतंय समोर. कर्णेश्वर मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे. 5 मिनिटं पण नाही, 2-3 मिनिटातच हे मंदिर आपल्याला लागतं. इथे पुढे आल्यावर वाट थोडी एकदम अरुंद आहे आणि निसरडी पण आहे, त्याच्यामुळे थोडं सांभाळूनच जावं लागतंय. आणि त्यात पावसाचे दिवस असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आहे. आणि कर्णेश्वर मंदिराप्रमाणे ह्या मंदिराची एवढी देखभाल करण्यात येते असं वाटत नाहीये. इथे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पण खास अशी वाट केलेली नाहीये, एक छोटीशी पायवाट आहे. आम्ही तर सुरुवातीला रस्ता चुकलोच होतो, कसा तरी हा रस्ता शोधलाय आणि ह्या साईडने आलोय. आणि इथे आपण बघू शकता खूप मोठी नदी आहे आणि पावसामुळे ती नदी भरून वाहते आणि ह्या नदीच्या किनारीच हे मंदिर आहे. पण मंदिर अतिशय सुरेख आहे. हे पण मंदिर खूप पुराणातलं आहे, जवळजवळ हजारो वर्ष पुराणातलं हे मंदिर आहे. परंतु या मंदिराची एवढी देखभाल करण्यात येत नाही. इथे शेवाळ वगैरे लागलेलं दिसतंय आणि वटवाघळांनी पण खूप घाण केलेली आहे या ठिकाणी. आणि इथे आतमध्ये गाभाऱ्यात शंकराची पिंडी आहे आणि वरती खूप सारे वटवाघळ आहेत. हे मंदिर अगदी छोटंसं आहे. याला पण कर्णेश्वर मंदिराप्रमाणे 3 प्रवेशद्वार आहेत. पण मंदिर छोटंसं असलं तरी सुंदर आहे आणि नदीच्या काठी असल्यामुळे तर फारच छान वाटतंय. आणि ह्या एका प्रवेशद्वारातून आपण पूर्ण नदी बघू शकतोय. एकदम छान असं दृश्य आहे. बाजूला दोन्ही साईडला झाडं आहेत हिरवीगार, एका साईडला मंदिर आहे. पण हे पावसाळ्यामुळे दृश्य एवढं छान दिसतंय. मला वाटतं उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी नसेल नदीला. या ठिकाणी मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला सगळ्यात आधी नंदीचे दर्शन होते. ह्या मंदिरातून आपण पुन्हा बाहेर रोडवर आलो आणि तिथून थोडंसं पुढे आलो की आपल्याला नदीवर उतरण्यासाठी पायऱ्या दिसतात. तिथून आपण नदीच्या पाण्यात जाऊ शकतो आणि इथून आपल्याला मंदिरही एकदम स्पष्ट दिसते आणि संपूर्ण मंदिर नदीच्या काठी वसलेलं आहे. ते दृश्य एकदम छान वाटतं इथून बघायला.
तर तुम्हाला ह्या मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला आणि कर्णेश्वर मंदिर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.